नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं श्वास शेती आणि ध्यास शेती आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण आज ऊसामध्ये लागवडीनंतर जेटा कोंब कधी काढावा या संदर्भात आणि का काढावा या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपला ऊस आहे, याला साधारणतः 70 दिवस झालेले आहेत लागवडीपासून। 65 ते 70 दिवसाच्या दरम्यान झालेली आहे लागवड। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने खाली फुटवे आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, आपल्याला पाहायचं आहे की जेटा कोंब कधी काढायला पाहिजे। तर मॅक्सिमम लागवडीनंतर 65-70 दिवसाच्या दरम्यान आपण जेटा कोंब काढला पाहिजे। जेटा कोंब या अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही, हे झालेलं आहे आणि खाली असे फुटवे आहेत। या ठिकाणी तुम्ही फुटवे पाहू शकता खाली। तर अशाच ऊसाचा आपल्याला जेटा काढायचा आहे ज्याला फुटवे खालून निघालेले आहेत, खाली 4-5 फुटवे आहेत। अशा ठिकाणीच आपण जेटा काढायचा आहे। जर फुटवे कमी असतील तर जेटा काढू नये। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, तर या ठिकाणी फुटवा नाही आहे खाली, तर आपण जेटा काढायचा नाही, कारण की आपल्याला तो मदरशूट काढल्यानंतर खालून काहीतरी आपल्याला हे पाहिजे, कारण की या झाडाची प्रकाश संश्लेषण क्रिया पूर्णपणे बंद पडेल, त्यामुळे कोंब निघायला थोडासा प्रॉब्लेम होईल। त्यामुळे आपल्याला जेटा काढायचा नाही आहे। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही। तर आपण या प्लॉटला 65 दिवस झालेले आहेत। आपण उद्यापासून याचा जेटा काढायला सुरुवात करणार आहोत। तर जेटा काढण्याची योग्य पद्धत म्हणजे काही लोक हे असं वरती पकडून अशा पद्धतीने जेटा काढतात। तर ही पद्धत थोडीशी चुकीची आहे। काय होतं, अशा पद्धतीने जेटा काढल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही असं थोडंसं याचा सरफेस डॅमेज होतोय। खाली सोल वाटल्यामुळे खालच्या कोंबांना त्याला किंवा जो डोळा असेल ते त्याला प्रॉब्लेम येतो। त्यामुळे तशा पद्धतीने न काढता थोडा कैची किंवा विळ्याच्या सहाय्याने काढल्यानंतर थोडंसं क्रॉस कट झाल्यानंतर थोडंसं त्याच्यावरती पाणी वगैरे साठणार नाही, त्याने बुरशी वगैरे होणार नाही। अशा पद्धतीने जेटा काढायचा आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असे फुटवे असल्यानंतरच जेटा काढायचा आहे। कमी फुटवे असतील तर जेटा काढू नये। आणि फुटवा साधारणतः साधारण मॅक्सिमम 7-8 फुटवे असतील, 5-6 फुटवे असतील तेव्हा जेटा काढायचा, नाहीतर जर नसेल, फुटवे नसतील तर जेटा काढू नये। आणि जर व्यवस्थित प्लॉट सेट असेल तर काही वेळेस 100% जेटा काढावाच असं काही नाही आहे। जर संख्या मेंटेन असेल फुटव्यांची तर नाही काढला तरी काय असं प्रॉब्लेम नाही आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असे कुठे कुठे फुटवे नाही आहेत, अशा ठिकाणी जेठा काढायचा नाही आहे। माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।